चला, आज 11वा दिवस आहे आपल्या कोर्सचा. तर जे काही महत्त्वाचं आहे ते मी रेकॉर्ड करून YouTubeवर टाकत असते, की ज्या तुमच्यासाठी खास सूचना आहेत आणि ज्या इतरांनाही उपयोगी पडतात सगळ्यांनाच. थोडं त्यांचंही भलं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोन कॉलिंगचं माझं. मी म्हटलेलं मला विचारल्याशिवाय फोन करायचा नाही. ग्रुपवर आधी पोस्ट करायचे, मला फोन करायचाय, कधी करू? आणि जनरली मी 11 नंतर वेळ देते, का तर माझं 10ला जेवण चालू असतं. आता 2 दिवस, आज आणि काल आणि परवा पण मी काही लिहिलं होतं, इतक्या त्या इतक्यामध्ये मला कॉल करा. तर या वेळेला परत विचारायची काय गरज असते हो, किती वाजता कॉल करू, आत्ता करू का? मला कळतच नाही. मी जर म्हणतेय, समजा वेळ पण नाही लिहिलीये मी. मी जर म्हणतीये, की मला कॉल करा. मला कॉल करा याचा अर्थ कधीही करा. त्या दिवशी. 2 दिवसांनी नव्हे. कारण त्या दिवशी काही महत्त्वाचं मला आलेलं असतं तुमच्यासाठी. तुमची नीड असते. त्या दिवशी मॅडमना मी स्वतःहून बदलला टाईम, तर त्यांची केवढी नीड अर्जंट होती. आज सुद्धा अर्जंट नीड होती बघा. आणि त्यांना काय आता एवढे 5 हृदयध्यान झाले नाही, मोठ्या-मोठ्या गोष्टी पुढे सरकल्यात. त्या कोण लिहिणार ग्रुपला? एकच लिहिलीये. लिहा म्हटलं, सांगा ते. तेव्हा ते लिहिलंय. हे 2 ओळी का 3 ओळी असं करू नका. खूप मोठ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात सरकायला लागल्यात. पिरामिडला येऊन गेल्यापासून. आणि तुम्ही 2 ओळीत, 3 ओळीत संपवता. त्यावेळेला तुम्हाला वेळ नाही राहत आणि अर्जंट मला फोन करायचा म्हणता. चुकीच्या या सगळ्या मेंटॅलिटी आहेत तुम्हाला सांगते. ज्यावेळेला मी म्हणते मला फोन करा, त्यावेळेला वेळ काय विचारायची, फोन करायचा केव्हाही. दुसरं ज्यावेळेला मी म्हणते 11 ते 7-8 मध्ये फोन करा. मी डाएटही पाळलेली नाही 2-3 दिवस. आणि काल का परवा 7 पर्यंत लिहिलंय, 8-9 पर्यंत फोन घेत होते मी करत. तर आज सुद्धा बऱ्याच जणांनी फोन कधी करू? आता मी उत्तरं तुम्हाला देणार नाही. तुमची वेळ संपली. ज्यांनी मला कॉल केले, हे अति होतं अति. की मी जर म्हणतीये तर या वेळेत फोन करा. पुन्हा काही विचारायचंय हो? कारण आज उद्योगच तेवढा होता. काहीच बाकी केलेलं नाहीये. मग तरी सुद्धा तुम्ही म्हणायचं, "मी कधी करू? आता करू का? चालेल का?" हे सोडून द्या या गोष्टी. हे एक महत्वाचं शिका. फोन कॉल 11च्या आत कोणीच करायचा नाही. जेवायला बसलं की फोन येतो करायला. आता ज्यावेळेला मी म्हणते करा, त्यावेळेला तुम्ही 9ला आज सकाळपासून फोन सुरू झालेत. करा म्हटलं आत्ताच करा. 8 वाजता बोलली. 8 पासून सुरू झाले. आज ते रात्री 9:30 पर्यंत, पावणे 10 पर्यंत. आता बहिणीचाही घेतला. कारण तिलाही 2 दिवस वेळ दिला नव्हता. म्हटलं जाऊ देत. ठीक आहे. तर हे महत्वाचं. दुसरं ज्यावेळेला शिवसुरोदयसाठी आज झाल्या 1-1, दीड-दीड तास देऊन, तर त्याच्यामध्ये असं काही लक्षात आलं, की बरोबर टेक्निक लावा आणि हे हळू-हळू समजणार आहे. तुम्ही ज्यावेळेला लावता, माझ्याशी कम्युनिकेशन करता, त्यावेळेला खरं-खरं पुढे जातं. मग हे कोणासाठी सुरू केलंय? तर त्यांच्याचसाठी की जे काम करतायत. शिवशिरोधी शिकलेली 100 लोकं झालेत आज. केलं चौघींनी. त्यातल्या दोघींनी उशिरा. तरी मी एक्सेप्ट केलं. बाकीचे काय झोपलेत सगळे. बाकीच्यांना काहीच नकोय. इथे आयुष्याचं सिनेमा ₹2,000 भरून कोर्स चाललाय. त्यांना काहीच नाही तिथे करायचंय. मला आश्चर्य वाटतं. म्हणजे त्या दोघींनी तरी निदान लेट ॲक्ट करून काहीतरी कुठेतरी दयेखातर दाखवलं. बाकीचे झोपून आहेत. नुसतं शिवसर्वोदय शिकले बास, बाकी काही नको आम्हाला. काय आहे? शिकून तरी घ्या, एवढा वेळ देतीये. त्याला किती वेळ लागतो? आणि या चौघींमधल्या एकीनेही का केलेलं नव्हतं व्यवस्थित. काही त्यांचं झालं नव्हतं होमवर्क. मी म्हटलं, "अरे त्यासाठी मी कॉल करतीये." झालं वेगळंच बोलणं. का नाही सिक्वेन्स, नाही सिक्वेन्स का ते काय थोडंसं झालं, कोणाचीच तयारी नव्हती. बाकीच्यांनी मग ती पण संधी घेतली नाही. मग किती आपण मिळतंय आपल्याला एवढं तर किती आपण एक 5 मिनिटं जरी त्यावेळेला ग्रुपवर दोघींची नाव आली, 5 मिनिटं, 10 मिनिटं जरी दिली असते तरी झालं असतं. आणि फोन करोस्तोवर तर किती वेळ होता? तुमच्याच हातात होता त्या वेळेमध्ये कधी करायचंय. लक्षात घ्या. तर या गोष्टी महत्त्वाच्या. आता तिसरी गोष्ट मला अशी कळली, की काही लोकांना खूप काही करायचंय दुसऱ्यांसाठी. तर तिथे तुम्हाला विचारलं पाहिजे का करायचंय? आपण आता हे शिकलो, की ज्यावेळेला आपण दुसऱ्यांसाठी काही करतो, त्यावेळेला आपल्याला भरभर मिळतं. जसं आज एक मॅडम म्हटल्या, की मला खूप ज्ञान हवं आहे.
मला खूप पुस्तक वाचायची. मग म्हटलं, "मॅडम ज्ञान पुस्तकातून येणार आहे का?" म्हटलं, "बिलकुल नाही. पुस्तक हा एक सोर्स झाला. आपण बघतो मनात आपण काही ठेवलं तर आपल्यापुढे व्हिडिओ पण येतो, पुस्तक पण येतं. पण खरं ज्ञान हे नाहीये," म्हटलं. "खरं ज्ञान आपोआप हवेतनं ट्रान्सफर होतं." जसं मी आत्ताच योगानंदांचं एक काहीतरी वाचलं. मी काहीतरी मधनंच वाचत असते असं चाळत. त्यांचं वाचलं का काही व्हिडिओत बघितलं मला नाही आठवत. पण ते सोडून चालले ते गुरूंना म्हणे काहीच नाही इथे शिकायला. मी चाललो होता. मला काही इथे शिकायलाच मिळत नाही. आणि 12 वर्षानंतर अ, गुरु म्हटले, "जा तू, जाणार आहेस आणि परत येणार आहे मला माहिती आहे." आणि ते 12 वर्ष झाल्यावर मग भेटायला गेल्यावर एका क्षणात जे घडायचं ते घडलं. तर त्याला असं म्हटलं, की जे फील्ड तयार करायचं होतं, ते फील्ड 12 वर्ष तयार करत होते गुरु. परमहंस योगानंदांची. आणि एकदा का ते फील्ड तयार झालं, की ट्रान्सफर लगेच. आता ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तसाच वर्क होतो. ट्रान्सफॉर्मर कसा असतो? समजा इथे इलेक्ट्रिक करंट वाहतोय. हा इलेक्ट्रिक करंट वाहतोय. हे बघा, सोलर लॅम्प आणून ठेवलेत मी आणि इथे करंट ट्रान्सफर करायचं. इथून इकडे करंट ट्रान्सफर करायचं. वायरिंगचं कनेक्शन काही नाहीये. कुठंच कनेक्शन नाही. तरी सुद्धा इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होतेच ना. ट्रान्सफॉर्म करतोच ना तो. तो कसा करतो? व्होल्टेज सुद्धा तो हायर करतो. फ्रिक्वेन्सी मात्र कॉन्स्टंट असते. पॉवर कॉन्स्टंट असते. पण व्होल्टेज कसं हायर करतो? हवेतनं सगळं ट्रान्सफॉर्म होतं ना. तसंच ज्ञानाचं सुद्धा आहे लक्षात घ्या. ज्ञान सुद्धा पूर्वीच्या काळी गुरुकुलमध्ये ज्यावेळेला विद्यार्थी पाया पडायला जायचा ना, त्याला गुरु ट्रान्सफर करायचे. ह्याला आपण आत्ताच्या भाषेत कनेक्शन म्हणतो, कनेक्शन. जसं आपण ग्रुपला कनेक्टेड आहोत. मी म्हटलं काही लोकांनी हृदयध्यान केलं नाही तरी व्हायला लागलं. हे ते ट्रान्सफॉर्म होतंय. एक्झॅक्टली आता ऊर्जा या ट्रान्सफॉर्मिंग ऊर्जा झाल्यात. हवेतनं ग्रुपमधनं ग्रुप कनेक्शन मात्र गरजेचं आहे बरं का. वायर नाहीये इथे, काही नाहीये, हवा आहे. पण ग्रुप आहे. ग्रुप इलेक्ट्रॉनिक कनेक्शन आहे तिथे. WhatsApp ग्रुप, इंटरनेट ग्रुप, Zoom मीटिंग हे गरजेचं आहे. मग इथून ते तसंच ट्रान्सफॉर्म होतंय. ऊर्जा ट्रान्सफॉर्म होतात. आता मग त्या मॅडमने म्हटलं, "असं काही नाही हो, हवेतच इथे सगळं नॉलेज आपल्यातच आहे ना. आपणच हे सगळं आहे ना, सगळं नॉलेज आपल्यातच भरलंय ना. आपण त्या नॉलेजला कलेक्ट झालं पाहिजे ना. इथे आपण आहे, आपला हायर सेल्फ इथे आहे. आपणच दुरी करून ठेवले. आय एम नॉट क्रिएटर." आपण ज्याला म्हणतो आय एम क्रिएटर, आय एम क्रिएटर, मी क्रिएट करते, घेते, वाढवते, वाढवते. हायर सेल्फच्या आपल्याच ह्याच्याजवळ एंजल कोण आहे? आपणच एंजल आहे. सगळं आपणच आहोत. आपलीच रूपं आहेत ती. आपल्याच एनर्जी आहेत. आपल्याच वेगळे-वेगळे तत्व आहेत ती. मग ज्यावेळेला आपण इथे जातो आपल्या सोल, आपल्या चेतनेच्या लेव्हलपर्यंत, त्यावेळेला आपल्याला आत्म्याचं कळतं, मी कशासाठी आहे? मला काय करायचंय? हे सगळं ऊर्जेचा, चेतनेचा खेळ आहे. मग ज्यावेळेला एखादं ज्ञान आपण म्हणू, की एखादी बाहुली, तुम्हाला बाहुली कळते. मला बाहुलीचं ज्ञान कळायला पाहिजे. बाहुलीच्या मनात काय चाललेलं असतं? बाहुली भातुकलीत काय म्हणत असते? जेव्हा एखाद्या मुली खेळतात, त्याला त्या बाहुलीच्या मनात काय चालू असतं? बाहुलीचे व्हायब्रेशन्स कसे बदलतात? बाहुलीची फ्रिक्वेन्सी कशी बदलते? मला हे ज्ञान पाहिजे. असं आपलं हे इंटेन्शन. आपली चेतना, आपली फ्रिक्वेन्सी त्या बाहुलीच्या इथपर्यंत मॅच झाली, की आपल्याला लगेच बाहुली काय-काय करते, कसं-कसं असतं ते कळतं. म्हणून मी काय शिकवलंय आता तुम्हाला, की निर्जीव वस्तू नाही व्हायब्रेशन आहे. निर्जीव वस्तू नाही चक्र आहे. निर्जीव वस्तू नाही ऑरा आहे. तोही शुद्ध करायचा. एखादा डिव्हाइस काम करत नाही, माऊस काम करत नाही. म्हणायचं त्याला, "बाळा, माफ कर रे." पहिलं माफ. धन्यवाद आता कळतंय ना, त्या धन्यवादाच्या आधी माफी. तो शरीराचा अवयव असू देत, वस्तू असेल किंवा एखादी शत्रू असू देत. "माफ कर रे बाळा मला. माफ रे माफ. मी तुझ्या लक्ष नाही दिलं रे बाळा." काही म्हणा बाळा म्हणा, काही म्हणा, नावं म्हणा, नका म्हणू. माफ कर बाबा मला दुर्लक्ष झालं. पैंजण असू देत, मंगळसूत्र असू देत, पैसे असू देत, बंगला कोणी हडप केलेला असू देत, शेत कोणी हडप केलेलं असू देत, कागदपत्र कोणी सगळं त्या व्यक्तीला माफ. बाळा क्षमा, क्षमा. आज मला सकाळी पहिला फोन आला आपल्या ग्रुपमधला, की "मॅडम सगळं मेलेलेच लोकं येतायत ओ." म्हटलं, "सांगितलं की तुम्हाला."
4th डायमेन्शन मध्ये आपण आहोत आता. सगळे मृतात्मे आपल्या जवळ आहेत आजूबाजूला. आणि देवदेवता पण आहेत, सगळेच आहेत. मग का आपण मृतात्म्यांच्या आयामात आलोय, चौथ्या स्पिरिट आयामात आहोत आपण आता. का तर हे सगळं क्लीन्स करायचंय ना, त्यांनाही पुढे जायचंय ना, आपल्यालाही पुढे जायचंय ना. ते ऑलरेडी पुढे गेलेत आपल्या. जे गेले ते पुढे येत आपल्या, आपण मागे येत. आपण अजून अडकलोय पूर्ण करण्यात, हावमध्ये, इच्छामध्ये, डिझायरमध्ये, कर्म करण्यामध्ये. ते पुढे गेलेत लोक. मग ते चांगल्या स्टेजला आहेत आपल्यापेक्षा. मग त्यांचं जवळ आहे ते आपण क्लीन्स करायचे. आपण ह्याचे ध्यान प्रकार केले, कदाचित असेल युट्यूबवर. मग त्यांना मी हे सांगितलं. मी म्हटलं म्हणून आहे, म्हणून तर मी तुम्हाला परवा प्रश्न विचारला, कोण कोणाकोणाला स्वप्नात येतंय आपलं घर, आपले आई वडील, आजी, हे सगळं आपण क्लिन्झिंग चाललंय. आपण ते कॉन्शियसली ध्यानात केलंय की त्यांच्या सोलला इव्हॉल्व द्यायचंय. तुला पण मुक्ती, तुला कशात अडकलीये का तू, तुला काही वाईट वाटतं का, मी माफ केलंय तुला, तू मला माफ केलंय. आता आपलं काही राहिलेलं नाहीये, लेनदेन नाही, पुढचा जन्म नाही, काय नाही, हिसाब किताब पूर्ण. धन्य मी, धन्य तुम्ही, धन्य मी, धन्य तुम्ही, क्लीन्स तुम्ही, क्लीन्स मी, शून्य तुम्ही, शून्य मी. बुद्ध त्यांना शिकवायचे, आपण जे शिकतोय ना, त्यांनाही शिकवायचे. त्यांना कोणीही शिकवलेलं नाहीये हो. आपलं काम आहे आपल्याच अँचेस्टरला आपण पहिला ज्ञानाचा धडा त्यांना द्यायचा आहे. कारण आपण मागून घेतले, पॅरेंट्स पण मागून घेतलेले असतात आपला सोल इव्हॉल्व्ह व्हायला. मग आपण त्यांच्या पुण्याईने आपण हे करतोय, सगळं योग्य ठिकाणी जोडलंय. मग त्यांच्या पुण्याने जोडलंय, पण तरी त्यांना कुठे हे माहितीये, त्यांना शिकवायचंय आता. ते आलेत आपल्या जवळ या सगळ्या गोष्टीला. मी म्हंटल आत्मे आपल्या सोलला चिपकून आलेत. सगळे सोल, बेबी सोल चिपकलेत. हे सोल, बेबी सोल म्हणजे काही छोटी बेबी नाही, बेबी सोल म्हणजे स्पिरिच्युअल लेवलचे बेबी सोल, ते चिपकलेत आपल्याला. आपलं ज्ञान घ्यायला. ज्ञान असं काही नुसतं वाचण्याने मिळत नाही, आता ते चिपकले तर आपलं ज्ञान त्यांना मिळतच आहे. म्हणून आपण काय करतोय ते त्यांच्यासाठी करतोय का आपल्यासाठी करतोय, हे फार गरजेचं आहे सारखं बघणं. नाही मला हे शिकवावं असं वाटतंय, अरे त्यांची इच्छा आहे का बघा. नाही मी ऑटो रायटिंग, त्यांच्याच इच्छा पूर्ण असतात ऑटो रायटिंग म्हणजे. जाणीवपूर्वक हे डोळे उघडे ठेवून 17 वेळा प्रश्न करायचे, मला शिकवायचंय काय, का शिकवायचे, म्हणून ते का आहे. त्याच्या आत्म्याचं नाही आपल्याला पूर्ण करायचंय. त्याच्या आत्म्याचं शिकवत बसलो तर आपलं राहील मागच. मग या पुढच्या जन्मी पूर्ण करायला. कविता पण सगळंच. कविता सुद्धा कविता सुद्धा आपणच का करायच्या. मग मी आता एवढं सुंदर पुस्तक लिहिलं, मी बंद करून टाकलं ते नंतर. ठीक आहे, पहिला आनंद घेतला, छान. पण नंतर बंद केलं, नाही तर अजून कविताच करत बसली असती. मला तर लिखाण किती आवडतं. तुम्हाला माहिती, सुदर्शन पिरामिड सुद्धा शटडाऊन केलं. यशोगाथा, सुदर्शन पिरामिडची यशोगाथा, क्लोज इट. लक्षात ठेवा, ही वेळ आहे कुठंही ट्रॅप न होण्याची. भलं सामाजिक सेवा असू देत, नाहीतर दुसऱ्यांची कामं असू देत. ते कोणाच्या आत्म्याचं आपण काय करतोय ते बघायचं. ठीक आहे, कळलं? मग हे सगळं 4 डायमेन्शन मध्ये देवी देवता आल्यात. आपल्याला का हवं ती ऊर्जा येतेय. मग त्या मॅडमना मी असं एवढं नाही सांगितलं, पण तुम्हाला सांगते. आता त्या आपोआप बोलून घेतलं ऊर्जेने. मला फक्त बोलायचं होतं एकच वाक्य, की त्यांना मी म्हंटल की ज्ञान हे हवेतनं येतं. तुम्ही त्या चेतनेला गेलात, तर तुम्ही त्या लेवलला गेलात, त्या ज्ञान हवं असणार आहे, की तुम्हाला ती ज्ञान येतच. तुम्ही माझी जर्नी बघितली. मी काय वाचलं होतं ते काय श्रीपद श्रीवल्लभ वाचलं होतं मी, हे वाचलं होतं मी, ते वाचलं होतं, काही नव्हतं वाचलं. आपोआप माझ्या मुखातनं ते येत होतं. जिवंत उदाहरण आहे तुमच्या पुढं. आता मला त्यांना मी एक उत्तर दिलं, ते सांगायचं होतं फक्त तेवढं, ते राहिलं बाजूला. ते असं होतं, की मी त्यांना म्हटलं, त्या मला म्हणाल्या, की मी म्हटलं, "हे बघा पुस्तकातनं मिळतं, वेळेतनं मिळतं, पण हवेतनं पण खूप मिळतं. पण त्यासाठी तुमच्याजवळ तेवढी ऊर्जा, तुम्ही त्या ऊर्जेला गेला पाहिजे." मग त्यांना मी म्हटलं, एक करायचं पुस्तकाचं कार्यक्रम घेतलं, की आपोआप पुस्तकं वाचून होतात. मग तुम्हाला एवढं जर ज्ञान घ्यायची इच्छा आहे, तुम्हाला जर एवढी पुस्तकं वाचायची इच्छा आहे, मग एकच छोटंसं पुस्तक का हो निवडलं? एवढी पुस्तकं मी भराभरा घेतली. मी फोटो टाकले. ते कसे फोटो काढले, काय केलंय माझं मला माहिती. कुठं बाहेर जाताना, काय जाताना, आता हे 2 काढ, असं काढून ठेवून टाकणं झालं. आणि एकच छोटंसं पुस्तक निवडलं तुम्ही.
मग त्या म्हणाल्या, की "मग तीच पुस्तकं घेतली पाहिजे का कार्यक्रमाला?" म्हटलं, "असं कुठं आहे? मी माझ्या जवळची घेऊ शकते का? इंग्लिश घेऊ शकते का?" म्हटलं, "घ्या. असं काही नाही माझ्या जवळचीच घ्यायची. तुम्ही टाका आधी मला. आपला अजेंडा तर तो पाहिजे. नाहीतर तुम्ही कुठली ती इंग्लिश पुस्तकं असतील. आपल्या ऑब्जेक्टिव्हमध्ये नाही तर कशाला ती पुस्तकं वाचण्यात वेळ घालवायचा आपण. आपली आवड म्हणून घालायचा. पण सगळ्यांसाठी घ्यायची गरज नाहीये." तर त्या मला म्हटल्या मग एक वाक्य, की "मॅडम जर कार्यक्रमासाठी जर पुस्तक वाचायला घेतलं, तर वेगळंच काही होतं आणि ते व्हिडिओ बघितल्यावर लक्षात येतं." ते व्हिडिओ बघितल्यावर लक्षात येतं, की "अरे च्या हे सगळं कुठून आलं?" नूतन मॅडम पण हो म्हणतायत बघा. "हे सगळं कुठून आलं?" ते व्हिडिओ बघितल्यावर कळतं. तुम्हाला माहिती मी रोज कार्यक्रमाचे व्हिडिओ बघतेच एवढ्या सगळ्या बिझी ह्याच्यातून. कारण मला सुद्धा ज्ञान मिळत असतं ते. आणि महत्वाचं येतं हे सरकलं कसं इकडं? इकडं कसा वेळ गेला? हे कुठं बोलायचं होतं? ठीक आहे आपल्याच ज्ञानातून आलं ते ते कळतं. पण कसं काय घडतंय? तर त्या तसंच म्हटल्या आणि व्हिडिओ बघितल्यावर कळतं अरे हे आलं कुठून? हे पुस्तक आपण वाचताना एवढं काही समजलं नव्हतं आणि बोलताना कसं किंवा काय व्हॉटेव्हर. मग त्यांना मी एक म्हटलं, तेवढंच मला सांगायचं होतं, की कसं असतं, हे सगळं जे चाललंय ना, ते ईश्वरीय इच्छेने चाललंय. तुम्ही ईश्वरीय इच्छेला मिळता वाहन म्हणून, तिची इच्छा पूर्ण करायला. तुम्ही ज्यावेळेला म्हणता, मी 10 लोकांसाठी वाचेल पुस्तक, मग ती 10 लोकं कोण आहेत? त्यांच्या ऊर्जा महत्त्वाच्या आहेत बरं का. त्यांच्या स्टेप्स कुठल्या आहेत? ग्रुप कुठला आहे? आयडेंटिटी कुठली आहे? तुमचा एझोटेरिक सपोर्ट कुठला आहे? तुमचा गॉडफादर कोण आहे? तुमचा गुरु कोण आहे? हे फार महत्वाचं आहे. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या दिसतात तशा अजिबात नसतात. जरी इंटेलेक्चुअल लेव्हल कमी असली, तरी सोल लेव्हल हायर असू शकते हे लक्षात घ्या. म्हणजे मी म्हणते ना तुम्हाला नेहमी माळी, हार्ड वर्किंग माणूस हा हायर सोल असतो. अपंग हा हायर सोल असतो. तर गडगंज नाव लौकिक इंटरनॅशनल तो बेबी सोलही असू शकतो. आपल्याला वाटतं तो सुखासीन आहे. काही नसतं असं. जेवढा पैसा तेवढी दुःख असतात लक्षात घ्या. कारण तो पैसा कुठली एनर्जी आपल्या जवळ आणतो आपल्याला नसतं माहिती. प्रत्येक नोटीमध्ये, प्रत्येक डॉलरमध्ये पैसा असतो. वासना असतात. जगातली 90% पाप ऊर्जा पैशाच्या नोटा आणि डॉलरमध्ये आहे. म्हणजे तो काही चांगल्या कष्टाने मिळवला तरी त्या नोटा कुठून आल्यात? काय व्हायब्रेशन घेऊन आल्यात? हे कधी बघता का तुम्ही? लक्षात घ्या, हे ऊर्जाच आहे सगळी. तर इथे त्या असं म्हटल्या, ते मला सांगायचं होतं. म्हणजे ब्रह्मांडीय इच्छेची जी ऊर्जेची इच्छा आहे, ज्या तुमच्या गुरु आहेत, जिथे ऊर्जेचा एझोटेरिक आज आपला कोणी आहे सपोर्टर, आज इथे कोण घेणार आहे ते ज्ञान, या सगळ्यांवर तुम्ही काय बोलता ते राहतं अवलंबून. त्यांच्यासाठी ते येत असतं. कोणाच्या तरी इच्छेसाठी येत असतं. म्हणून ज्यावेळेला तुम्ही 10 जणांसाठी कार्यक्रम करता, त्यावेळेला तेवढी ऊर्जा येणारच असं मी त्यांना म्हटलं. तर हे तुम्हाला सांगायचंय. मग मला काय करायचंय? मला सेवा द्यायची आहे, मला क्लासेस घ्यायचे, मला खूप जणांना ध्यान घ्यायचंय. ध्यान का घ्यायचंय? मला मित्रानंदांनी सांगितलं होतं, "ध्यान तुम्ही कमी घ्या, जास्त घेऊ नका." त्यावेळेला मला उमगलं नाही. पण आता मला उमगत चाललंय. कारण ध्यान म्हणजे दगडं बनवणं आहे लोकांना, हलणं-डुलणं. पुढं काहीच हेच नाही. काय म्हणतात त्याला प्रोग्रेसच नाही. ध्यान ही एक डायरेक्शन झाली. सर्वांग हे करायला पाहिजे तेवढी क्षमता आहे माझ्यात. सर्वांगानी प्रवास झाला पाहिजे. इकडनं थोडा, इकडनं थोडा, मटेरिअलिस्टिक सुद्धा, हे सुद्धा, ते सुद्धा, ते सुद्धा. लक्षात घ्या. हळू मला उमगायला लागले आणि मग ध्यान कसे कमी झाले प्रोग्राम बघा. मला त्यांचे वाक्य आठवायला लागले. त्यांनी म्हणजे मी एक त्यांना असं सहज विचारलं, आय एम गोइंग ऑन राइट पाथ. कारण मला नेहमी असं वाटतं, की मी हे काय करत बसलीये? मी हे काय करत बसलीये? मग स्वतःचा प्रवास कुठवर आलाय? मग त्यावेळेला ते म्हणाले, "तुम्ही करा सगळं, फक्त ध्यान कमी घ्या." कारण ते सुद्धा ध्यान कमीच घेतात. कारण
बऱ्याच गोष्टी आहेत. मी आता नाही बोलणार, हळू हळू बोलेल ध्यानाबद्दल सुद्धा. लक्षात घ्या. आपण खूप काही गोष्टी आहेत ना, अंधारात असतो, अंधारात. सगळ्यात महत्वाचं ज्ञानाचं दान आहे. तरी सुद्धा तुम्ही अन्नदानाला महत्व देता. पिरामिडला यायचं की तुम्हाला वाटतं डोनेशन द्यावं जेवणाला. तुम्ही अन्नाचं दान द्या. अन्नाचं दान द्या बरोबर आहे, पण ज्ञानाचं अन्नदान द्या. ज्ञानाचा खुराक मेंदूला द्या. तो सर्वश्रेष्ठ, कारण मेंदू म्हणजे ब्रह्मांड. या गोष्टी काही लक्षात घ्या. तर हे मला काही जणी म्हटल्या, आम्हाला कामं करायची, आम्हाला कामं करायची. त्या सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांना, तुम्हाला काय करायचं हा प्लॅटफॉर्म तुम्ही घ्या. तुमच्या इच्छेनुसार डिझाइन करा प्रोग्राम. तुम्हीच सगळं ठरवा. तुम्हीच सगळं चेकआउट करा. आणि आपण पेड सुद्धा तुम्हाला घ्या म्हणतोय. जसं नूतन नीता मॅडम आहेत, माधुरी मॅडम आहेत, तसं घ्या. त्यांचं कसं सेवाही चाललीये आणि अर्थार्जन पण चाललंय. जसं नीता मॅडमना मी सांगून ठेवलंय, की तुमचे जे स्वतःचे मुलं आहेत ते तुम्ही घ्या, काही फी घ्या. तुम्ही तिथनं 1000 घ्या. मग तुम्ही 1000 घेणार, 5 मुलांना शिकवणार, तिथे आमचे घ्या अजून. पण फी आपण तेवढी नाही घेणार. असं काही नाही आपण इथे लावतो तीच तुमच्या मुलांना घ्या. तुमच्या मुलांचा ग्रुप वेगळा ठेवा. फक्त इथे जोडलेली लोक तुम्ही जास्त फी मध्ये घालून तुमच्या ग्रुपला जॉईन माय ग्रुप म्हणू नका. हे एथिक्स आहेत. आणि इथे आता मी अजून एक बॉन्ड करून घेणार आहे, की जो प्रोग्राम इथे आपण डिझाईन करू तो फक्त इथल्याच लोकांसाठी होईल. कारण हे सगळं कळकळीचं डिझाईन रिसर्च वर्क आहे. कारण परवा मी एका मॅडमना फोन केला, त्या लगेच मला म्हटल्या, हे मी जे काही शिकवतीये त्या त्या संस्थेच्या डिझाईनसाठी आहे. मी दुसरीकडे ते शिकवू शकत नाही. भले तिथे कोणी माझ्यासारखं कॉन्ट्रीब्युशनही करत नाही, पण तरी सुद्धा असं उत्तर आलं. कारण बघा, टीचिंग मध्ये असं असतं, एका ठिकाणी तुम्ही शिकवलं तर दुसऱ्या ठिकाणी हे एथिक्स आहे. तर हे एक लक्षात ठेवलं पाहिजे. तर तिथे स्वायत्त तुमचे स्टुडंट्स तुम्हाला घ्यायलाय. तुम्ही तुमचंही घ्या, इकडचंही घ्या. आता रिकीला सांगितलंय, आता तुम्हाला प्राणिक हिलिंगला सांगितलंय. घ्या तुम्ही, द्या. कोणाचं गुडघा दुखतंय, द्या की प्राणिक हिलिंग. कमी पैशात द्या, बाहेरचा रेट चाललाय त्यापेक्षा. कारण तुम्हाला सुद्धा अजून एक्सपर्टाईज यायचंय. तुम्ही लगेच ते एवढे घेतात म्हणून तुम्ही ते घेऊ नका, कमी घ्या. आपल्या साधकांवर काय फरक पडतोय, हळूहळू तुमची सराव करा आणि मग तुम्ही मार्केट रेट बघून घेऊ शकता. पण तरी सुद्धा हा कमीच राहणार आहे, कारण इथे आपलं पैशाचं इंटेन्शनच नाहीये. तर हे मी आज सांगितलंय, तुम्ही डिझाईन करा प्रोग्राम, तुम्ही घ्या. इंडिपेंडंट ज्ञानबोध ग्रुप, ध्यानबोध ग्रुप इंडिपेंडंट चालवा. आता कोऑर्डिनेटर कन्सेप्ट मी काढून टाकणार आहे. होल वन अँड सोलच कोणी जबाबदारी घेऊन करायचं. कारण आता आपण काही एनजीओ राबवणार नाही. विहंगम आपण बंद करत आहोत. पण विहंगम सारखंच काम राहणार आहे. सेवाभावीच काम राहणार आहे. आणि तिथे जे लोक असं सगळे जबाबदारी घेऊन करणार आहेत त्यांना पर्सेंटेजवर मिळणार सुद्धा आहे मानधन. तुमची सेवाही घडणार आहे, मानधन पण मिळणार आहे. पण फुल्ली इंडिपेंडंट, कोऑर्डिनेटरच नाही, सगळं तुम्हीच बघायचं. जसं मी बघतीये आता, तुम्हीच डिझाईन करा प्रोग्राम, तुम्हीच घ्या. मी गायडन्सला आहे, मी मार्गदर्शनला आहे, पण ग्रुप मी नाही चालवणार. तुमचं तुम्ही बघा, तुम्ही लोकांना घडवा, तुम्ही जोडा, तुम्ही त्यांना काउन्सिल करा. मग आता फुल्ली सुलक्षणा मॅडम योगाचा ग्रुप बघतायत, ओंकाराचा ग्रुप बघतायत. आता बघा, आता हे एप्रिल महिना म्हणजे पहिला, अजून विहंगम बंद नाही. आता विहंगमचं खातं उघडेल, ते एकदा झालं, पैसे वापरले, खातं विहंगम बंद झाली, की मग सुदर्शनचं तुमच्या लक्षात येईल. मग इथे आपण भराभरा पेमेंट करू शकतोय. विहंगम सारखं नाही राहिलं. त्याला काही मला बिलं नाही, मला रेकॉर्ड नाही, काहीच नाही ठेवायचं. तुम्ही जेवढं इंडिपेंडंट तुम्हाला जे काही राबवायचं ते इथे करा. तुमचंही तुम्ही इंडिपेंडंट करा, इथेही करा. जसं मी म्हटलं, तुम्ही योगाचे क्लास घ्या. तुमचे साधक वेगळे, आमचे साधक वेगळे. ते करता करता हे पण करा. दोन्ही घडतं. इथे तुम्हाला काही गायडन्स मिळतो. तुम्हाला सरावाला लोक आहेत. तुम्हाला ग्रुप रेडीमेड आहेत. आणि तुमची स्वायत्त सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला काही शिकवायचे फक्त आपल्या अजेंड्यातच, उगाच काही शिकवत बसायचं असं नकोय. तर हे मी प्राणिक हिलिंग सुद्धा सुरू करणार आहे. रेकी जे करणार आहे त्यांना तुमच्या जवळ जे काही आहे देण्याचं, तुम्ही स्वतः कोर्स या, शिकवण्याच्या कपॅसिटी असेल शिकवा.
पैसे पेड कोर्स ठेवा. आपण खूप कमी पैसे ठेवणार आहोत. पण त्यातून तुम्ही एक्सपर्टाईज घेऊन पुढे जा ना. आणि तुमचं तुम्हाला सुरू करायचं तर ऑनेस्टी ठेवून सुरू करा, एवढं सांगणे. तर हे 1 to 1 ह्याच्यात झालंय, ते एक सांगून टाकते. इंडिपेंडंट करा. तुम्ही मला सांगा, की मी हे सगळं करू शकते मॅडम. माझी इन्व्हॉल्वमेंटच मला नकोय. माझ्याजवळ पुष्कळ हायर गोष्टी करण्यासारख्या आहेत. एकदा का हे जे चालू आहे, ते तुम्ही घेतली जबाबदारी, तर आपल्याला अजून काही खूप छान हायर इनोव्हेटिव्ह गोष्टी करता येतील. की खूप जशी ऊर्जा चालली तसं आपल्याला करणं गरजेचं आहे. जसं पिरॅमिड आहे. आता ट्रेनिंग हॉल बांधायचा आहे पिरॅमिडला तिथे ज्ञानकुंजमध्ये. खूप सुपर छान ट्रेनिंग हॉल बांधणार आहोत आपण. एक हे एवढं 27 डिसेंबर जाऊ देत. 27 डिसेंबर पर्यंत ऊर्जा उलथापालथ करणारे आहेत. त्याच्यानंतर ट्रेनिंग हॉल आपण तिथे बांधतोय. मस्त तिथे आलात तुम्ही की सगळं छान आपल्याला खूप हायर कोर्सेस कमी पैशांमध्ये करायचे आहेत. तर हे सगळे अजेंडे आहेत. तर ठीक आहे. आता आज ध्यान नको. 11-10 झालेत. रोज उशीर होत नाही तर करून घ्या चला. कालचंच करायचंय. कोणाला काही शंका असेल तर ग्रुपला टाका. चला डोळे शांत मिटून घ्या. आज आपल्याला चित्रध्यानाचा शेवटचा दिवस आहे. आवाज येतोय का बघा रेकॉर्डिंगचा? रेकॉर्डिंगचा आवाज येतोय का? नाही येत. नाही येते मॅडम. शेअरच केलं नाही का? एक मिनिट हं. काय झालं? शेअरच नाही केलं.